नमस्कार. हे बघा, आज आपण पाहणार आहे मस्तपैकी इथं मिरची. इथं बघा अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात मी मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे. मग हे मिरच्यांपासून आणि ह्या लसणापासून आपल्याला मस्त अशी रेसिपी करायची, चटकदार, अगदी सगळ्यांना आवडेल अशी. अगदीच 5 मिनटाच्या आत तयार होणारी ही रेसिपी आहे. चला मग आता इथं तवा ठेवलेला आहे, पाहू शकता. तव्यामध्ये आपण अक्षरशः थोडंसंच तेल टाकायचं. तेलाची बी जास्त गरज लागत नाही बरं का. तेल अगदीच कोमट अशा लेवलचं तापून द्यायचं, जास्त गरम बी नाही तापून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडीशी जिरी मोहरी टाकायची बरं का. तुम्हाला आवडत असली तर टाका, नाही आवडली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला त्याच्यात टाकून द्यायच्यात. पहा, जास्त तेल तापवायचं नाही, नाही तर मिरची उडन अंगावर. आता मिरच्या टाकल्याच्या नंतर मिरच्या आपल्याला खालवर करायच्यात आणि पुन्हा आपल्याला अर्धी वाटी लसूण घेतलेला तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. बघा, आणि आता लसूण आणि मिरच्या अगदी छान मस्त अशा परतून घ्यायच्यात बरं का. आपल्याला मऊसूत अशा झाल्या पाहिजे, ती इथपर्यंत आपल्याला परतायच्यात. हे बघा, मस्त अशा परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचे. चवीपेक्षा थोडंसं जास्तच मीठ टाकायचं बरं का. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्या मिरच्या सारख्या करायच्या आणि लगेच झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी पुन्हा आपल्याला चेक करायचे. मस्त मिरची ही तयार झालेली आहे. पहा, आता तिला एकदा अशी खालवर करून घ्यायची. पहा, अशा पद्धतीने अक्षरशः मऊसूत मिरची आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आता ही मिरची थोडी अवकाश गोट्याने किंवा तांब्याने, तुम्हाला जे जमन ना त्याने तुम्ही ती बारीक करू शकता. मी फक्त साधारण अशी चिमटवणार आहे लसूण आणि ते, जास्त नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने लसूण आणि मिरची ह्या गोट्याने चिमटून घेणार आहे बरं का. तुम्हाला वाटलंच तांब्याने हे करा किंवा ग्लासाने करा किंवा पेल्याने केलं तरी चालेल, काही फरक नाही पडत. पण मी गॅसवर तवा तसाच आहे, गॅस खालून चालू आहे आणि तशीच मिरची ही पूर्ण अशी चिमटून घेते. म्हणजे काय होतं, मिरची थोडी चिमटून घेतली की मस्त ते आतमध्ये आपल्या त्या मिठाचा चव आणि लसणातसुद्धा चव जाती छान. लसूणसुद्धा चिमटावला की, आणि ह्या मिरचीच्या खरड्याची अगदीच मस्त अशी चव लागते बरं का. पहा, मिरची छान पद्धतीने मी चिमटून घेतलेली आहे गोट्याने खरडून. पहा, मस्त अशी झालेली आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणार. तर इथं आपण ही मिरची 2 मिनटं अगदी चांगल्या पद्धतीने परतून घेऊया. हे बघा, छान अशी आपली ही मिरची मैत्रीण तयार झालेली आहे बरं का. आता तिला आपण जरा 5-1 मिनटं, 5 तर नाही 2 मिनटं हलवली तरी चिक्कार होती. गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि मिरची अशी खालवर करायची. लसूण आणि मिरची अप्रतिम अशी चव लागते बघा. अगदी 8 दिवस राहील, पण 8 दिवस काही शिल्लक राहणार नाही आहे, लगेच संपणार आहे. पहा, रंग बी किती छान आला आहे, मस्त अशी परतलेली. पाहू शकता तिचा कलर बिलर लसणाचा सुद्धा. मिरची आणि बाजरीची भाकर एकच नंबर. मग आवडली असेल तर नक्कीच सांगा. चला, उद्या भेटूया आपण.